ओके. व्याख्यान पद्धतीचा वापरतो. त्यानंतर दुसरी एक पद्धत कोणती आपली? प्रश्न पद्धतीचा वापर. त्यानंतर कोणत्या पद्धतीचा वापर करतो? उद्गामी, अवगामी, उद्गामी. अजून कोणत्या पद्धतींचा वापर करतो? प्रायोगिक. उदाहरण सांगता येईल का मला? प्रायोगिक, भौमितिक रचना. बरोबर. की भौमितिक रचना याचा वापर आपण करतो. मग या प्रायोगिक पद्धतीमध्ये काय करतो बरं? प्रायोगिक पद्धतीमध्ये साधारण एखादं उदाहरण की वर्गामध्ये तुम्ही एखादा घटक मुलांना शिकवता, कशा पद्धतीने शिकवता? रचना करायची. रचना करत असताना त्या रचनेच्या अनुषंगाने जी काही कच्च्या आकृतीची आवश्यकता आहे, विश्लेषक आकृती ज्याला आपण, ती विद्यार्थ्याला समोर येऊन ती काढ ज्या रची येते त्या पद्धतीने ती काढ तिथं सुचवायची. त्यासाठी सरांनी पहिली रचना काढण्यासाठी कच्ची आकृती काढली. ठीक आहे. अजून कोण मोजायला लावताना आपण काय करणार? कशा पद्धतीने कोण मोजायला लावणार? कशाच्या साह्याने कोण मोजायला लावणार? मापकाच्या साह्याने आपण त्याला कोण मोजायला लावणार आणि मग तो कोण मोजणार? कोण मोजल्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारू. मग असे आपण पाहिल्याप्रमाणे गुणांचे प्रकार हे आपण शिकू. अजून कुठला एखादा प्रकार सांगता येईल का? आता समजा तुम्हाला एक आत्ताच्या 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे प्रायोगिक पद्धत 10 मार्काची. काय करणार होतं? प्रायोगिक पद्धत 10 मार्काची परीक्षा कशी घेणार? आपण सूत्र तयार केलं. आपण या